काय हो आजी खरं सांगतो एवढी सगळी त्रेदा तिरपीट गंमतच आहे बाबा. गंमत अगं आजी तुला गंमत वाटते का पण एवढ्या रात्री तो की मेकर शोधताना माझी काय हालत झाली ना माझं मला माहिती. अरे वा या 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 गुड मॉर्निंग मॅडम. काय लीला तुझ्या सुपीक डोक्यातून ही आयडिया निघाली कशी? यश आजी आता ना हा दिवसभर मला छळणार. निदान तुम्ही तरी नका त्रास देऊ. अगं त्रास म्हणजे काय तू केलंस तसं आहे आणि आपण दोघी मैत्रिणी आहोत ना मग त्रास कसला? आजी तुमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा ग्लो तर बघा. हा बघते ना. मी नाही थांबणार. सॉरी 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 आजी 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 ती कोण आहे ओळख तू? अरे ही लीला आहे आपली. हा चूक ही आहे ओव्हर रोमॅन्टिक लीला वहिनी. यश काय मग एजंटना गाणं गाऊन दाखवलं असशील ना. हम तुम यश बस. एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. सॉरी सॉरी लीला वहिनी दुखतंय 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 दुखतंय. सॉरी सॉरी हो हो नाही नाही काहीच नाही बोलणार काहीच नाही बोलणार. सॉरी आजी. तुम्ही दोघं जर आता मला त्रास द्यायचे बंद झाला नाहीत ना तर मी बोलणारच नाही तुमच्याशी आणि मी एजंट पण माझ्या मनातलं सांगणार नाही. असं कसं लीला तुला गंमत कळत नाही का? गंमत केली आम्ही काय रे. आणि आता प्रेमात पडलीयस ना तू मग न सांगून कसं चालेल. प्रयत्न तर करावेच लागणार आहेत हो की नाही. आणि यश पुरे झाला आता. सॉरी अजून ओरडा. लहान नाहीये ती मोठी आहे तुझ्यापेक्षा कळलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी सून आहे ती. बरोबर. बोला बोला अजून बोला. हम तुम. हा एक पण आजी सॉरी किती मारतेस? लीला वहिनी आजी मी जरा आलोच. इम्पॉर्टंट कॉल आलाय मला. आजी चिडायचं तुम्ही का त्याच्या टीम मध्ये जात. आपण मैत्रिणी होतो हो, ठीक. ना. माझी किती घ्यायला हवी. बरं बरं. हा बोल रेवती. अरे यश तुझेच 2 सकाळपासून मिस्ड कॉल बघितले म्हणून कॉल बॅक केला मी. बोल काही काम होतं का तुझं? हो तुझ्याबरोबर दिवस स्पेंड करायचा आहे पण कसा? हॅलो यश काय झालं काही काम होतं का? हा अगं रेवती ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे ना तिला बेकिंग शिकायचंय. सो माझं असं डोक्यात होतं की बेकिंगला लागणारं सगळं सामान तिला गिफ्ट करायचं. पण तुला तर माहिती आहे मला त्यातलं काहीच कळत नाही. तर तू येशील का माझ्याबरोबर शॉपिंगला? आज का? हो आज. मी तुला थोडं बेकरीत कसं काम आहे ते बघून सांगते कारण बाबांना विचारायला लागेल मला. अरे ओ अगं काम काय रोजच असतात. तू जा 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 कुठे जायचं तिकडे. अगं ते तुझे बेकिंगचे पेपर का काय ते संपलेत ना. आणि ते कुठलं तरी एक नोझल घ्यायचं होतं का ग. काहीतरी नोझल नोझल असं काहीतरी म्हणतेस ते. जा ना जा. हा ते आण. मी आहे. हा आहे मी इकडे घरात. हा चल ना रेवती प्लीज. ठीक आहे जाऊया आपण. ठीक आहे डन. मी तुला लगेच पिकअप करायला येतो. ओके तू रेडी राहा. बाय बाय. लीला वहिनी आप लगे रहो हम भी अपनी कोशिश जारी रखेंगे. दादा सगळ्या फिगर्स टॅली केल्या आहेत ना? हो केल्या. मी काम करतो मी ही फाईल एक्सपोर्ट करून तुला पाठवतो. प्लीज एकदा गो थ्रू कर म्हणजे काही जर एरर्स वगैरे असतील तर तसे रेक्टिफाय करायला. ठीक आहे. काय मग झाली का मीटिंगची तयारी? दादा बस ना प्लीज. नाही माझी काही मदत हवी असेल
तर सांगा. आज मी फ्रीच आहे. दादा तू आज फ्री कसा काय रे? म्हणजे तुला ऑफिस नाहीये का आज? अरे ऍक्च्युली बाबांनी सांगितलं की नाही आलास तरी चालेल, कारण त्यांची कोणत्या तरी महत्वाच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे. अरे पण दादा, बाबा असं कसं करू शकता? अरे त्या मोठ्या लोकांची हीच तर स्ट्रॅटेजी असते ना. काही महत्वाच्या लोकांबरोबर मीटिंग असेल तर जे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांना ते थोडं लांब ठेवतात. सिम्पल. अरे दादा पण तू सबऑर्डिनेट थोडी आहेस. हा, अरे मी बाबांच्या हाताखाली काम करतोय म्हणजे मी सबऑर्डिनेटच आहे ना. अरे काही काय दादा, अरे मुळात हा बिझनेस आपल्या बाबांचा आहे. एजंटनी तू त्यांच्याकडून घेतलाय. घेतला? अरे दादा किती हार्शली बोलणार आहेस? हे बघ, एजंटनी ना आपल्या बाबांकडून तो बिझनेस मिळवलाय, घेतला नाहीये. मिळालाय. तुला असं वाटतंय ना? गुड फॉर यू. एनिवे, आता आपण याच्यावर चर्चा करून काहीच मिळणार नाही. बरं मला एक सांगा, तुम्हाला माझी मदत हवी आहे का नकोय? हा ठीक आहे दादा, तू ये ना आमच्यासोबत. म्हणजे तुला आमच्या बिझनेस मधल्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी कळतील आणि तुझा गायडन्सही मिळेल आम्हाला. काय विराज? बरोबर. चालेल. ओके. हो, मी फाईल एक्सपोर्ट केली आहे, चेक करेन. हो, आणि म्हणूनच आम्ही होममेड फूडचा एक सेक्शन करायचा प्रयत्न करतो रेस्टॉरंटमध्ये. वाव, खूपच छान आयडिया आहे तुमची. लोकांना फाईन डायनिंग म्हणजे कॉन्टिनेंटल, ओरिएंटल अशा सगळ्या गोष्टी डोक्यात येतात, पण एक घरचं जेवण फाईन डायनिंग एक्सपिरियन्स मध्ये त्यांना मिळालं तर त्यांना नक्कीच आवडेल. हे जे तुमच्या रेस्टॉरंट मधला हा सेक्शन सुरू झाला की सगळ्यात पहिला कस्टमर म्हणून मी तिकडे जेवायला येणार आहे. तेव्हा तर यायचंच आहे तुम्हाला, पण आजही लंच केल्याशिवाय तुम्हाला इकडनं जाऊ देणार नाही. सर लंच रेडी आहे. सर तुमचा टिफिन पण आलाय. आणि मग हे जे तुम्ही एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचे ओनर आहात आणि तरी तुम्ही घरचा टिफिन खाता? येस, कारण की घरी खूप सुंदर जेवण बनतो. कांट मिस इट. हे जे आम्हालाही तुमच्या टिफिन मधलं जेवण जेवायला आवडेल, ओनली इफ यू डोंट माइंड. शुअर विश्वा, येऊन ये. येस, थँक्यू. वा काकू, कमाल झाला ना चिवडा. हो का, आवडला का? हो खूप. ते बघ समोर मी चकली ठेवली, कशोरी ठेवलीये, ती पण खाऊन बघ रे. मीच बनवली घरी. खातो खातो हळूहळू. छान. बरं ऐका, नाही माझी भजी तळून होईपर्यंत तुमचं चालू देता. काकू, हा, तुमच्याकडे नेहमीच असं खाऊ बनवलेला असतो का गो? अरे हो, अरे ते काय आहे, आमच्याकडे येता जाता प्रत्येकाला तोंडात काहीतरी टाकायची सवय आहे ना, म्हणून असतं तसं काहीतरी. यश, तुला पण चहा बरोबर कधी काही खावंसं वाटलं ना तर ये. हा, हक्काने ये. नक्की. हे घरही तुझंच आहे. हा, आणि तुला म्हणून सांगते, माझ्या रेऊला मी माझ्या इतका छान चहा करायला शिकवलंय. हा, हो का? नाही, मी नाही कधी प्यायलो रेवतीच्या हातचा चहा. चल, काही काय, तू लास्ट टाइम आला तर तेव्हाच केला होता की चहा? कधी? मला आठवत नाही ग. अरे तू लास्ट टाइम नाही का गणपतीत आला होतास तेव्हा मी रेऊ, अगं ठीक आहे, एवढं काय बोलतेस? नसेल आठवत त्याला. आणि गेल्या वेळी चहा दिला म्हणून ह्यावेळी द्यायचा नाही असं थोडीच आहे. हो की नाही? चल, हा, त्याच्यासाठी छान चहा ठेव. ये, उठ पटकन, उठ. थांबा यश, आले आले, खा 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 तू. अगं आई, आत्ता खरंच नको, आपल्याला जायचंय ना. हो, तू आत्ता फक्त कांदा भाजी कर, आम्ही आल्यावर घेऊ सावकाश चहा. बर बर, या या सावकाश या. यश, काय रे,
तुझा वाढदिवस कधी असतो? अहो काकू, माझा बर्थडे अख्खा देश सेलिब्रेट करतो. म्हणजे? अहो काकू, माझ्या जन्माच्या वेळी गंमतच झाली. रात्रीचे 10 वाजले होते. माझ्या आईला खूप झोप पण आली होती आणि तिला ते लेबर पेन्स पण चालू झाले होते. तर काकू, अख्ख्या हॉस्पिटलमध्ये पैज लागली होती की माझा जन्म नेमका कोणत्या दिवशी होणार. तर माझा जन्म झाला डॉट 12:01 हो का? आणि डेट लागली 15 ऑगस्ट. मी शपथ. अगो बाई, हो का? तर माझ्या आईच्या मैत्रिणी ना आईला नेहमी चिडवतात, यशचा जन्म झाला आणि तुला स्वातंत्र्य मिळालं. पण काय रे, नाही म्हणजे तारीख कळली 15 ऑगस्ट, पण साल काय? काकू, भारताला इंडिपेंडन्स मिळून 76 वर्ष झाली असली तरी आईला स्वतंत्र होऊन फक्त 25 वर्ष झाली आहेत. 25 वर्ष? अगं बाई, म्हणजे याचा जन्म 1999 सालचा. अगं बाई, म्हणजे माझ्या रेवूपेक्षा मोठाच आहे हा. छान रे, छान छान. 15 ऑगस्ट 1999 ना, छान. वा काकू, आता ही शेवटची चकली हा. नाही नाही म्हणता म्हणता खूप खाल्लंय मी. अहो काय, मला जिम मध्ये जाऊन कॅलरीज बर्न करावे लागतील. आता फक्त मी जागा ठेवली आहे ते गरमागरम भजीसाठी. अरे नाही नाही, चालू देत तुमचं. खाशील तर होशील. आणि भज्या काय येतातच येतात. हो हो, संपवायच्या आहेत बरं का या सगळ्या भज्या तूच. तुझ्यासाठीच बनवते मी. काय सिस्टमॅटिकली टिफिन पॅक केलाय. नाईस. आय गेस तुमच्या मिसेसने हा टिफिन पॅक केला असावा. सॉरी, मला हा ओपन करायला नको होता. आय मीन सॉरी तर मी तुम्हाला म्हणायला हवं. नॉर्मली आई डब्बा पॅक करते, पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही जेवण एक्सपेक्ट करत होता आणि ते सगळं. आपल्याकडे अजून 2 डबे आहेत सर, त्यात नक्की जेवण असेल. जे तुमची वाईफ खूपच रोमॅटिक दिसते ना. अहो, आमच्या लीला मॅडम म्हणजे आय एम सो सॉरी. तुम्ही या डब्यात घरचं जेवण एक्सपेक्ट करत होता आणि आता आपण 3रा डबा उघडून पाहूया, त्यात नक्कीच जेवण असेल. हे बघा, रिअली सॉरी. हे एक्सपेक्टेड नव्हतं. तुमची सिंपल एक इच्छा होती की माझ्या घरचं जेवण जेवायची, पण ती पण इनकम्प्लीट राहिली. पण मी विश्वरूपला सांगून तुमच्या वेळेप्रमाणे माझ्या घरी लंच ऑर्गनाइज करतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दिस. डोंट वरी अजय, मी असं ऐकलंय की लंच बॉक्स हा परफेक्ट वे टू कम्युनिकेशन आहे.
एकतर ते छान छान जेवण बनवून आपला मूड चांगला करत असतात, नाहीतर अशा नोट्स पाठवून त्यांच्या आपल्याबद्दलच्या फिलिंग शेअर करत असतात. मला वाटतंय यू शुड कॉल युअर वाईफ. येस. आजी दे ना ते. दुर्गा, काय आज यश नाहीये का जेवायला? नाही, तो मित्रांसोबत बाहेर गेलाय. थँक्यू. हे काय एवढं सॅलड? एजेंना सॅलड दिलं नाही की काय? वहिनी, पराठेही तसेच आहेत. एजेंना आवडतात म्हणून मी खास करायला सांगितले होते. वहिनी, भाजी पण तशीच आहे. एजेंना बहुतेक डबा दिला नाहीये. ऑफकोर्स डबा दिला होता. पण लीला बिंग लीला, तिन्ही डब्यात जेवण दिलंच नाही. लीला, तू एजेंना रिकामा डबा दिलास? एजे, सगळ्यांसमोर कशाला, आपण आपल्या खोलीत जाऊन बोलूया. चला. त्या चिठ्ठ्यांच्या मूर्खपणाबद्दल घरच्यांच्या समोर बोलायला तुला लाज वाटते आता? चिठ्ठ्या? कसल्या चिठ्ठ्या? आई, माझ्या ऑफिसमध्ये काही इम्पॉर्टंट क्लायंट्स आले होते. त्यांना माझ्या घरचं जेवण जेवायचं होतं. त्याच्यासाठी मी डब्बा उघडला तर जेवणाच्या ऐवजी मला त्यात चिठ्ठ्या मिळाल्या. एजे, पण मी लीला, नॉट अ वर्ड प्लीज. तुझ्यामुळे आज माझ्या क्लायंट समोर मला किती एम्बॅरेसिंग झालं तुला आयडिया पण नाहीये. अहो, पण मला नव्हतं माहिती की डेलिगेट्स येणार आहेत किंवा त्यांना तुमचा डब्बा खायचा आहे. माहिती असतं तर नसतं केलं मी असं. लीला, तुझ्यामुळे माझ्या क्लायंट्सला जेवायला नाही मिळालं. त्यांच्यासमोर मला माझी मान खाली घालावी लागली आणि तू माझ्यासमोर इथे आर्ग्यू करतेस? नाही, असं काही नाही, मी आर्ग्यू करत नाहीये. पण त्यांना जेवण मिळालं नाही असं कसं होईल? तुमचं रेस्टॉरंट आहे ना, तिथनं जेवण मिळालंच असतं त्यांना. लीला, तुला काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाहीये. इट्स नॉट अबाउट द अवेलेबिलिटी ऑफ फूड. माझ्या क्लायंटला घरचं जेवण मिळालं नाही, तो मुद्दा आहे. अँड आय डोंट नो हाऊ टू डील विथ यू एनीमोर. कारण की तुझ्याशी किती मी चांगला वागायचा प्रयत्न केला तरी तू कुठे ना कुठेतरी गोंधळ घालते. एजे, सॉरी. नॉट दिस टाइम लीला, नॉट दिस टाइम. एजे, लीला, माझ्या मागे येऊ नकोस प्लीज. वहिनी, ह्यालाच म्हणतात ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. सुरू तूच करेक्ट म्हणून बोललीस. हो. पण काही म्हण, एजे आता लीलाच्या प्रेमाला काही दाद देत नाहीत. एजे,